मैदानी खेळांना उत्थान देण्यासाठी निळकंठ व्यायाम मंडळाच्या वतीनं कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। निळकंठ व्यायाम मंडळ आयोजित स्वर्गीय वसंतराव गुल्हाने ट्रॉफी कबड्डी स्पर्धांचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला। 65 किलो वजन गटातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येनं चमू सहभागी झाले आहेत। निळकंठ व्यायाम माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भातकुली नाका परिसरात हे सामने होत आहेत। 9 फेब्रुवारीपर्यंत हे सामने चालणार आहेत। या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार 21,000 व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पुरस्कार 15,000 रुपये आकर्षक ट्रॉफी, तृतीय पुरस्कार 7,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी याप्रमाणे दिले जाणार आहेत। विदर्भातील 40 चमूंनी यामध्ये सहभाग घेतला आहे। आयोजित वसंतराव गुल्हाने ट्रॉफी टूर्नामेंट्स दरवर्षी इथे होत असतात। निळकंठ व्यायाम मंडळाची ही जागा स्वतःची असून इथे 22 टीमा इथं आज आलेल्या आहे। आज प्रवीणभाऊ पोटे यांच्या हस्ते या सामन्याचं उद्घाटन होणार आहे आणि रविवारी या सामन्याचं समारोप होणार आहे। सर्व मंडळाचे कार्यकर्ते हिरिरीने भाग घेत आहे आणि कार्य करत आहेत। सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना हे सामने पाहण्यासाठी इथे येण्याची विनंती करतो। धन्यवाद। वसंतराव गुल्हाने ट्रॉफी टूर्नामेंट 2020 विदर्भस्तरीय 65 किलो गटातील कबड्डी स्पर्धेचं आज या ठिकाणी माननीय आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। या स्पर्धेकरता विदर्भातील नामवंत संघाचा समावेश असून नागपूर, चंद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, अकोला या भागातून समूह या ठिकाणी आलेली आहे। चमूचे राहायची व राहण्याची सगळी व्यवस्था मंडळातर्फे निःशुल्क करण्यात आलेली आहे। या स्पर्धेकरता 21,000 प्रथम बक्षीस, द्वितीय बक्षीस 15,000, तृतीय बक्षीस 7,000 रुपयाचं देण्यात येणार आहे व स्वर्गीय वसंतराव गुल्हाने स्फूर्तीपित्तर मोठा ट्रॉफी यांना देण्यात येणार आहे। या स्पर्धा बऱ्याच वर्षापासून निळकंठ मंडळ सातत्याने 20-22 वर्षापासून घेत आहे। यावर्षीसुद्धा मंडळाने मानस विदर्भस्तरीय घेण्याचा ठेवला होता व आज या निमित्ताने आज उद्घाटनास्परी माननीय श्री प्रवीण पोटे पाटील यांनी मंडळाला शुभेच्छा देत या कबड्डी स्पर्धा अतित भव्य व्हाव्या याकरता शुभेच्छा दिल्या। अमरावती शहरातील विविध मंडळं याशिवाय नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम, खामगाव, धामणगाव रेल्वे, केळीवेळी, सिंदी रेल्वे आदी मंडळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे। बाहेरगावून आलेल्या खेळाडूंसाठी निवास व भोजनाचा प्रबंध देखील मंडळातर्फे करण्यात आला आहे। 9 फेब्रुवारीला या स्पर्धेतील सेमीफायनल व फायनल असे सामने खेळले जाणार आहेत व विजेत्यांना पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे। या ठिकाणी विदर्भस्तरीय 65 किलो आतील कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। या ठिकाणी माननीय पालकमंत्री पोटे साहेब या ठिकाणी येणार आहेत। प्रवीण भाऊ पोटे या ठिकाणी येणार आहेत। मंडळाचे सर्व ज्येष्ठ सदस्य आणि वसंतरावांच्या सुविधीर पत्नी श्री मंदाताई गुल्हाने यांच्या शुभ हस्ते त्यांचं उद्घाटन होणार आहे। या ठिकाणी जवळजवळ 22 संघ यांनी या ठिकाणी हजेरी दिलेली आहे। मंडळाच्या वतीनं मी सर्व खेळाडूंचं स्वागत करतो आणि दरवर्षी या स्पर्धा या ठिकाणी याच मैदानावर नियमित होतील। हेच जे मैदान आहे जवळजवळ 2 एकराचं हे संस्थेचं स्वतःच्या मालकीचं आहे आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी क्रीडा क्षेत्रात संपन्न होत असतात। निळकंठ व्यायाम मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।